कार्यक्रम सोपिल्लो ना मातशें तुमचे मागता एक 10 मिनटां तुम्ही रावचे सगळ्यांनी रावचे चेअरपर्सन मडगाव म्युनिसिपालिटीचे सगळे काउन्सिलर मडगावचे भारतीय जनता पार्टी का मोदी जी आप आगे बढ़ो। कोण विचार करता कोण विचार करता अरे राज्य जर स्थिर उरले जाल्यार स्थिर उरले जाल्यार सगळे गजाली पूर्ण जातल्यो जाल्यारच खंय तरी बिल पास जातले खंय तरी तुम्ही स्वप्नात दवरिल्ले 370 आसा ते रद्द जातले खंय तरी आमी मॅनिफेस्टोन बरयल्ले खंय तरी राम मंदिर आसा ते पूर्णत्वाक हाडटले खंय तरी सीए आसतले खंय तरी वक्फ बोर्ड सारखे आसतले हे सगळे सोदता आमी पूण सगळे सोदताना कितें तो इतलो नाका हांव मोदी हांगा कट केलेले हांगसरल्यान कमळ धरतले हांगसरल्यान कमळ भायर सरतले म्हाका हांगसरल्यान कितें तुमी कितें म्हण हांव सामको कट्टर बीजेपी म्हज्या रक्तान बीजेपी आसा म्हणटा पण ज्या वेळाचेर कोण तरी जेन्ना आमी ताका घेवन सरकार करपाक वता आनी कोणाक तरी बरोबर घेता त्या वेळाचेर तो त्याच भुरग्याक तो मोदी ना जाता त्या वेळाचेर हो कित्याक राज्य कशें करतले राज्य करपाक स्थिर सरकार जाय हांव उदाहरण म्हणटा म्हणून उलयना आमचे कडेन उलोवपी आसा जाल्यार तुमी प्रेमीस आशिल्ले मरे तुमकां आनी कितें जाता फिक्स आशिल्लें घट आशिल्लें स्थिर आशिल्लें पण प्रेमिसांतल्यान लोकांक आनी उडी मारलेली जाल्यार ताका सकयल सरपाचो उद्देश गोंयांत याद करात रातचे आमी कोणागे एक मनशाक मेळपाक वताले ताजे कडेन जाप करताले सकाळी येवं म्हणटालो दुसरे दीस सकाळ फुडें उठून पेपर बदलून तोच गायब तोच 2012च्या आतापर्यंत या सरकारान भितर स्थिर सरकार दिली आसा ताचें कारण कितें पण आमी कितें करतात आमी कसले कसले बारीक बारीक राग घेवन बसतात बारीक बारीक राग ह्या भारतीय जनता पार्टीचे एक विचारधारा आसा ह्या भारतीय जनता पार्टीचे एक विचार आसा अंत्योदय तो डॉक्टर प्रमोद सावंत माननीय नरेंद्र मोदी सगळे उलयता परत उलयता अंत्योदय कितें अंत्योदय कोणाक खबर आसा आमी आयकतात कितें आयकता कशें आयकता त्याच्या काळात मुख्यमंत्र्यांनी विनंती केली आणि मला आनंद झाला की मुख्यमंत्र्यांनी आम्ही जो मागणी केली होती सगळे मागणी केलो बजेटात प्रोव्हिजन केलं एक मागणी आशिल्ली दक्षिण गोंयचे पोलीस हेडक्वार्टर खूप वर्सां जाली बिल्डिंग बांदल्यात ते पूर्णपणे रिफर्बिश करचे ही आमची पहिली मागणी आशिल्ली ही मागणी मुख्यमंत्र्यान आपल्या बजेट स्पीकाक घाली आणि प्रोवाइड दुसरी मागणी आशिल्ली मडगावची ओल्ड कलेक्टरेट बिल्डिंग ती कितल्या वर्सां पयलीं बांदलेली ती आता सामकी बाबत जाल्या येता हाताकडेन पावल्या ते कलेक्टरेट बिल्डिंग अत्यंत बऱ्या पद्धतीने नवी बांधली रिकन्स्ट्रक्शन ऑफ ओल्ड कलेक्टरेट बिल्डिंग वही मागणी आमची बजेटात मुख्यमंत्र्यान डिक्लेअर केली तिसरी मागणी आनी केली ही सामाजिक मागणी मुख्यमंत्री उलयताना सांगतो हांव त्या दिसा सांगलें की मुख्यमंत्र्यान खूप स्किमी डिक्लेअर केली खूप बजेटामध्ये कितें कितें घालें पूल घालें इन्फ्रास्ट्रक्चर घालें आनी कितें गुणीजमाचे प्रोजेक्ट घालें पण हांव मुख्यमंत्र्याक सांगलें सगळ्यात बेस्ट काम जर तुमी कितें केलां जाल्यार ते गरीब लोकांच्या सामके हार्टाक टच जाता काळजाक टच जाता ते म्हणजे टेम्पररी स्टेटस टू अराउंड 900 म्युनिसिपल डेली वेज वर्कर्स ते 12 वर्सां 20 वर्सां काम करतात सगळे म्युनिसिपालिटी डेली वेजाचें काम करपी म्युनिसिपालिटी आम्ही सिनियर लोकांकडे आमचे कितले जे भाव काम करतात त्यांना टेम्पररी स्टेटस दिवपाची आज जर ते 14,000 18,000 पगार घेतात तांचो पगार 40-42,000 पावलो अशा टेम्पररी स्टेटस दिलो आम्ही त्यांना सांगलो की रिटायर 25 कोटीच्या टेंडर लागला रिप्लेसमेंट ऑफ इलेक्ट्रिसिटी पोल्स ट्रान्सफॉर्मर्स एलपी पॅनल सर्व्हिंग पॅनल ते काम नेटान चालू आसा ईडब्ल्यूडी जवळजवळ 25 कोटी खर्च करून रस्ते सगळे आमच्या जवळ रोडमेट झाले आसा 2 फ्लायओव्हर मडगाव शहरात लोकांचे आसा एक फ्लायओव्हर 1 लाख हॉस्पिटल अप टू विक्टर हॉस्पिटल जवळजवळ 110 कोटी एमओएस अप्रुव्हल आसा एक आरोग्य नियर दामोदर हायर सेकंडरी स्कूल कॉस्टिंग 96 crores हे जवळजवळ अप्रूव्ह जावन आयला ताचे टेंडर जावपाचे आसा सिवेज डिपार्टमेंटाने जवळजवळ 40-50 कोटी खर्च करून कामां कंप्लीट जाल्या
हाऊस कनेक्शनाचे उद्याचे दिवसाचो प्रयत्न चलता आणि 50 बेडेड इंटिग्रेटेड आयुष हॉस्पिटल जे काम चालू आसा फुल स्विंग बहुधा 3 महिने भितर आयुष हॉस्पिटल 50 बेडेड मोठी दवाखाने चालू जातले आणि मंडळात आणि एक फॅसिलिटी मेळटली आयुर्वेदिक होमिओपॅथिक हे सगळे मेडिसिनसाठी या हॉस्पिटलात आहेत. आम्ही पहिले वेलनेस सेंटर ओपन केले मोठीवालाचे ताजोय फायदा तरी ओपन करता दुसरं वेलनेस सेंटर हे मालवटात चालू झाले ताजोय फायदा तरी ओपन झालो आणि म्हणूनच या सरकाराचा प्रयत्न असा की खंयच्याय परिस्थितीत बारीक लोकांच्या काळजात टच करपाचो हांव विचार मागता. इथे तत्व आसा सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास. माझे तेच तत्व आसा आणि दिगंबर कामत बाबाचे तर एक स्टेप फुडें वचना तो सबका साथ सबका विकास हांव फाटें जाणना ही ऑलवेज जे बारीक मनशां खातीर जे कितें करपाक जाय तें करपाक सोदून जी धडपड्यांचो तो ओपनली कोण कितें म्हणटलो हाची चिंता करिना कारण ताका बारीक लोकांची चिंता आसा. हांवें कित्याक सांगता आज वक्फ बोर्ड हाजे डिटेलान आमची मिटींग जाली वेळेची हांव विशेष रिपोर्टा आसतना सांगता मुद्दामून आमचे मुस्लीम भाव आनी भयणी ह्या मिटिंगेक बसल्या आनी बाकीच्या लोकांक तें कळपाक जाय म्हणून हांव तयारी करता. वक्फ बोर्डाचेर आमच्या आज राधा मोहन अग्रवाल बी आमचे राज्यसभेचे खासदार उलोवपाक आयले आनी तेंच्यांनी एक्झॅक्टली कितें तें सांगलें. वक्फ बोर्ड म्हटल्यार कितें वक्फ बोर्डाचे म्हणजे मुस्लिमांक कशा पद्दतीन कसलोच त्रास जावचो ना. हांवें तेंय सांगता तुका 2 मिनटां आनी मागीर म्हज्या भाशणांत फुडें वयता. वक्फ बोर्ड जो आसा हो मुस्लिमांची एक संस्था आनी ती धार्मीक संस्था आनी तिचो आदर करपा सारकी संस्था आमी आदर करता. हांव परत सांगता आमी आदर करता. प्रत्येक धर्मान हिंदू आसुनी मुस्लीम आसुनी कॅथलीक आसुनी सगळ्यांच्या मदीं दान करपाची कुवत आसा. सगळे जाण दान करता आनी दान आपल्या धर्मा खातीर करता. सगळ्यांनी करूंकूय जाय तितकेंच म्हत्वाचें आसा. आणि ते मुस्लिम धर्माने करता वक्फ बोर्डा खातीर करता करचे न्ही करचे पण ते दान कितें करचें आपल्या हक्काचें करचें दुसऱ्याच्या हक्काचें न्ही. वक्फ बोर्डाचे काही कायदे जे आसात म्हणजे तेंच्यांनी पूर्ण मुस्लीम कंट्री ज्यो आसात पाकिस्तान आसतले इस्लाम सगळ्यो कंट्री म्हणजे बांगलादेश पासून तेंच्यांनी थायलंड पर्यंत सगळ्यो जाग्यो तितून तेंची मिनिस्ट्रीच्या वतीन ते कंट्रोल केले वता. म्हणजे फाल्यां सकाळी दामोश कुडकाराची जमीन जर वक्फ बोर्डान म्हटली ती म्हाजी जमीन जाल्यार तेजो अधिकार कोणाक आसा रायट करपाक वक्फ ट्रिब्युनलाक आसा. ताजेर कोण आसा परत ताजेरूय मुस्लीम कम्युनिटी म्हणजे दामोश कुडकाराक वक्फ बोर्डान फाल्यां आपली जमीन आसतना वक्फ बोर्डाचेर उठली जाल्यार ताका दुसरो अधिकार ना न्ही. म्हणजे ताची ती जमीन गेली हो भंय क्रिएट जालो कंप्लेनी चालू आसा आनी ह्या 52,000 20,000 कंप्लेनी कोणी केल्या मुस्लीम भावांनीच केल्या. आमची जमीन वक्फ बोर्डान हडप केली ह्यो कंप्लेनी मुस्लिमांनीच केल्या हिंदूंनी न्हू मुस्लिमांनीच केल्या. आमच्या गोंयांत वक्फ बोर्ड ना आमकां वक्फ बोर्डाची गरजूय ना. आमच्या गोंयांतले आसतले मुस्लीम भाव आनी भयणी आमी सेम आमी युनिफॉर्म सिवील कोड फॉलो करता. आमी सगळे जाण हे समान नागरीक कायदा जाका म्हणटा हिंदू मुस्लीम कॅथलीक एकत्र रावता. बर्थ रजिस्ट्रेशन डेथ रजिस्ट्रेशन प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन फॉलो करता गेली 60 वर्सां आनी आमी गोंय राज्य हे भारत देशाक जे लीड करता म्हणटा काय ताका युनिफॉर्म सिवील कोड आसा. तुम्ही मुद्दामून खेळात पळयात मुस्लीम आनी हिंदू केन्ना झगडी जाली खंयच्या सणाक आसतली जावं ना. आमच्या बाकीच्या सगळ्या राज्यांनी जाता आनी आमकां ती केन्नाच गोंयांत जाल्ली नाका. म्हणून हांव म्हणटा की युनिटी अशाच पद्दतीन आमकां मेळटी दवरपाक जाय आनी तुमी ज्या पद्दतीन म्हणजे दिगंबर कामत बरोबर आसात फुडें आसतले हाची हांव खात्री बाळगिता. आसतले काय ना?